एक आता गावामध्ये काही पाखंडी लोक होते, दुष्ट लोक होते. एका ब्राह्मणाला आपल्या मुलाची मुंज करायची होती, मुलीचं लग्न करायचं होतं. मग गावातले लोक भेटले, म्हटले महाराज आम्हाला दक्षिणा पाहिजे. काय काळजी करू नका, दक्षिणा देतो म्हणे, फक्त एक करा, गावात श्री संत एकनाथ महाराज राहतात, त्यांना फक्त राग आणा म्हटले. आता जगात सगळ्यात सोपं काय असेल तर राग आणणं आहे महाराज, सगळ्यात सोपं आहे, काय अवघड नाही महाराज, सगळ्यात सोपं आहे राग आणणं आहे. आता पण तो म्हटले काय अडचण नाही म्हणे, मी राग आणतो ना, काय काळजी करू नका, तुझ्या मुलाचं लग्न होईल, मुलाचं मुंज होईल, मुलीचं लग्न होईल. आणि मग तो जो काही ब्राह्मण आहे वाड्यामध्ये गेला, नाथ महाराजांची पूजा चालली होती. आणि पूजा करत असताना देवघरामध्ये असताना तो जोड्यासकट नाथ महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. तो शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात, अहो किती तुमचं प्रेम आहे म्हणे, प्रेमाच्या भरात जोडे काढायचे विसरले म्हणे तुम्ही. त्याला वाटलं आपला पहिला प्रयत्न फेल गेला. ठीक आहे, आता आलाच, स्नान करा, गंगेचं स्नान करा, दुपारी 12 वाजता पुरणपोळीचं नैवेद्य प्रसाद घ्या आणि जा म्हटले. दुपारी 12 वाजता पंगत बसली, देवाचा नैवेद्य झाला, नाथ महाराज शेजारी तो बसला, तो संधीच पाहत होता. आईसाहेब वाढत असताना तो हळूच उठला, आईसाहेबाच्या पाटकुळीत जाऊन बसला. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज आईसाहेबाला म्हणतात, गिरजाबाई पहा म्हणे, लेकरू पडेल सांभाळा. तेव्हा आईसाहेब म्हणतात, महाराज काळजी करू नका, हरीला सांभाळायची सवय आहे मला.